हाय, कशा आहात? मस्त मजेत ना. वाजलेले होते दुपारचे 1-1:30 वाजला होता. हिला या बैलाला कालच सलाईन लावून आलेली आहे. कालच ती उठलेली आहे. तिला सांगत होते मी, आज एक दिवस आराम कर, काही काम काढू नकोस तू. तर तिचं असं होतं की नाही, आता बरं वाटायला लागले मला, चला आता आपली आपली कामं केली पाहिजे. तिला मी सांगत होते, अगं कालच सलाईन लावलेली आहे, तुला कालच बरं वाटायला लागले, कशाला लगेच उठून करायला लागलेस? फक्त एक दिवस आराम कर, मी गेल्यानंतर ना तुलाच करायचं आहे असं मी तिला सांगत होते. पण ते ऐकेल ती मम्मी कसली आमची, तिनं काय माझं ऐकलं नाही. उठून बसली आणि परत सगळं होतं असं चिकूचा तिचा डबा वगैरे तिनं बनवली होती सकाळीच उठून. नंतर दारावर कांदे घेतलेले तिथे ट्रॉलीमध्ये भरून ठेवत होती. ती ट्रॉली म्हणजे आमच्या आदर्श बाबूला काय वाटत होतं काय माहीत, तिला नुसतं सगळ्या घरभर तो ट्रॉली ती फिरवत होता. ती तर मला सांगत होती की वरीचा भात तू करून खा छानसा, कारण इथं कोण खात नाही. पप्पांना आणलेलं तिने उपवासासाठी, पण पप्पा पण खात नाही. पप्पांची एक काय म्हणत होते एकादस वगैरे असते तेव्हा तिने तो आणलेला वरीचं तांदूळ, पण म्हणजे त्यांनी पण खाल्लं नाही. तू तरी करून खासाठी मला सांगत होती. तिला बसू वाटत नव्हतं. त्यानंतर आदर्श बाबूला तिने दारावरती बनाना घेतले होते, तर इथं बघू शकता किती आम्हाला आवडतात बनाना, तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. त्याला देऊपर्यंत दम नव्हता, आधी मला दे, पहिल्यांदा दे. जेव्हा त्याने मनाला शांती भेटली, 2 केळी खाल्ला, तेव्हा त्याच्या मनाला शांती भेटलेली आहे. ऐकत नाही. बाकी इंटरनल घर मम्मीने कसं सजवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते मी आज. कित्येक वेळा मी दाखवायचं असं म्हणलं होतं, पण काय म्हणतात घरात सगळीकडे असं वर्दळ वर्दळ होती, त्याच्यामुळे काय व्यवस्थित तुम्हाला दाखवताच आलं नाही. तर हे सगळं जे आहे या वस्तू ज्या आहेत त्या तिनं काय म्हणतात आपली महाशिवरात्री असते, ती महाशिवरात्री वडिंगाला भरते, त्या जत्रेतून तिने ह्या सगळ्या वस्तू आणलेल्या आहेत. तिला म्हणा किंवा आधी मला ही घर सजवण्यासाठी आपण किती जरी वस्तू आणल्या तरी ते आपल्याला कमीच वाटत असतात. हे जे तोरण आहे ते मी आणि दीने आम्ही दोघींनी मिळून केलेलं आहे. इथे काय बघू शकतो 2 तोरण आहे ते मी आणि दीन मिळून केलं होतं. मायक्रॉनचं तोरण असं म्हणू शकता, याला झुमर तोरण म्हणाले मी, झुमर. एखाद्या गोष्टीची आपल्याला सजवण्यासाठी किती जरी हौस असली तरी आपण काय म्हणतात किती पण ते लागू दे आपण घेऊन येतो, किती पण महाग असू दे आपण घेऊन येऊ शकतो. त्यातलीच आमची मम्मी आहे, तिला जरा काय चांगलं दिसलं की ती लगेच उचलून घेऊन येते, असं आहे तिचं. नंतर ते बघू शकता मी काय म्हणतात की हँगिंग केलं होतं. जेव्हा लग्नाच्या आधीचे सगळे हे काय म्हणतात आहेत, हे सगळे जे वॉलपीस मी वगैरे केलेले आहे ते लग्नाच्या आधीचे केलेले आहे. ते मम्मीने माझ्या आठवण मला अजून जपून ठेवलेले आहे, टाकून नाही दिलेलं तिनं ते. इथे बघू शकता तिला ना भारी घर सजवायला आवडतं. शिवरात्रीला असलं काय 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 आणत असते ती. त्यानंतर चिकूला पप्पाने भेटलेले ट्रॉफी वगैरे आहे तिथं. किती पण आपण सजवा आपल्याला कमीच वाटतं आपलं घर किती आजच्या पिढीला खरंच हे माहीत असेल का वरवंटपाटा. जेव्हा कल्याणची मम्मी आली होती तिने जाऊन कुठल्या गावात मम्मीने मला नाव सांगितलं, गावाला जाऊन ती घेऊन आली होती वरवंटपाटा. इथं मला सगळेजण म्हणत असेल माहेरात किती छान मस्त निवांत राहिले ही, पण असं नाही आहे. इथं आदर्श बाबूला अडवता मला इतकं नाकीनं आले ना, मी खरं सांगू खरंच सांगते तुम्हाला. अजिबात म्हणजे अजिबात तो एका ठिकाणी शांत बसत नाही, त्याच्या करामती चालूच असतात. त्याला अडवूनच मला नको नको झाले. एक दरवाजा बंद केलेला आहे, कारण तो सारखं वर खाली करत होता, त्यामुळे मी दरवाजा बंद केला होता. आदर्श गप्प बस म्हणून तोंड अक्षरशः दुखत होतं, पण आदर्श काय आमचं शांत बसायला तयार नव्हतं. किती सांगायचं असं झालं होतं. माहेरी असू दे नाही तर सासरी असू दे, आदर्श भाऊने मला त्रास द्यायचा असं ठरवलेलं आहे. इथं एकतर तो कोणाकडे जात पण नाही आहे व्यवस्थित. तर जायच्या टायमाला तो काय म्हणतो सगळ्यांच्याकडे चाललेला आहे. किती पसारा काढून ठेवला बघा. असं सगळ्यांना वाटत असेल मी किती छान मस्त निवांत राहिलेलं आहे. या जिन्यावरनं तर मला अडवून त्याला फुरं झालेलं आहे. किती पण त्याला जाऊ नको म्हणून सांगितलं तर सारखं वर खाली त्याला करायचं असतंय. किती मला अडवून कंटाळा आला त्याला. बाहेर इथं नाही म्हणलं की चल म्हणतो रस्त्यावर चल बाहेर, असं काम चालू आहे आदर्श बाबूचं. खरंच कंटाळा आलेला आहे. त्यानंतर इथं त्याला मी काय म्हणतात शेळ्यांचा जो कळप आला होता ते त्याला दाखवत होते, बघ बकरे आलेत म्हणून. आदर्श बाबू त्यांना बघण्यासाठी काय म्हणतात खूप एक्सायटेड होता, कारण आमच्याकडे शक्यतो असलं काहीच बघायला भेटत नाही. ते त्याला इथं बघायला भेटत आहे, ते आमच्या इकडे काहीच बघायला असं भेटत नाही, म्हणून तो बघत बसला होता ते. त्यानंतर इथं पण चालू होतं बघा त्याचं. किती जरी तुम्ही अडवण्याचा प्रयत्न केला त्याला जे करायचं ते कामगिरी तो करणारच आहे. मी नको म्हणत होते तरी पण त्याचं चालूच होतं. आदिराज किती मस्ती करतो रे बाबा, खरंच खूप त्रास आहे. काय त्रास झाला मम्मी तर आमची म्हणते कशी हँडल करते तुम्ही, लागत तिथे एवढा त्रास येत नाही तो. ही तर त्याला
नंतर बाहेर वगैरे फिरायला नाही आहे, त्यामुळे तेवढा त्रास यायला लागलेला आहे. तर तिच्या पप्पांना असं करत असते. किती मस्ती करतोय आदिराज. असं सगळं दिवसभर, जेवढे दिवस मीच राहिले दिवसभर आदिराज बाबूचं हेच चालू असतं. किती पण त्याला तुम्ही नको नको म्हणला की मग काय आमचं डोकं आपटून घ्यायला चालू असतं. असं चला बऱ्याच दिवसांनी काय म्हणतात सूर्यदेवाने दर्शन दिलेलं आहे, नाही तर ढगाळ वातावरण आहेच, त्यामुळे सूर्यदेवाने दर्शन दिलेलं आहे. छान मस्त खिडकीतून ऊन येत होतं, मी उन्हाला बसलेले होते. त्यानंतर आम्ही काल ऊस खाल्ला होता बघा. ऊसाचं जे मम्मीने जे ऊस खाल्ला होता ते फेकून न दिलं होतं, ते वाळवून ते चुलीला वापरते. असं चला व्हिडिओचा एंड मी इथंच करते. जास्त मोठा व्हिडिओ करायला तेवढं काय म्हणतात पुरेसं हे भेटत नाही, त्यामुळे मी छोटासाच व्हिडिओ करते 5-6 मिनटाचा, कारण अपलोडिंगला भरपूर वेळ जातो एवढासा छोटासा व्हिडिओ. चला व्हिडिओचा एंड मी इथंच करते. भेटते उद्याच्या व्लॉगमध्ये.